तर सर्वात आधी प्ले स्टोअरला क्रॉप इन्शुरन्स या ॲप डाउनलोड करून ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर लॉगिन या बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर एंटर करून घ्यायचा आहे. लॉग इन विथ OTP या बटनावरती क्लिक करून घ्यायचं. त्यानंतर एक OTP सेंड करण्यात येईल. व्हेरीफाय केल्याच्या नंतर असा डॅशबोर्ड दिसेल. त्यानंतर माय पॉलिसी, क्रॉप लॉस इंटिमेशन, प्रीमियम कॅल्क्युलेटर आणि कस्टमर सपोर्ट असे ऑप्शन दिसतील. तर या ठिकाणी क्रॉप लॉस इंटिमेशनवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. यानंतर स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे. स्टेट सिलेक्ट केल्याच्या नंतर खरीप आणि रब्बी असे 2 ऑप्शन दाखवतील. खरीप या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि यानंतर स्कीममध्ये PMFBY या ऑप्शनवरती क्लिक करून 2025 वर्ष सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर प्रोसेस या बटनावरती क्लिक करायचं आहे. असा डॅशबोर्ड ओपन होईल. डॅशबोर्ड ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला समोर पॉलिसी दिसेल. त्या पॉलिसीला आपण ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपण जे पिकं घेतलेले आहेत मका, सोयाबीन, कॉटन, तूर वगैरे, तर आपल्याला ज्या पिकाची तक्रार नोंदवायची त्या याच्या डॉटवरती क्लिक करून घ्यायचं आहे. व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला असा डॅशबोर्ड दिसेल. या ठिकाणी आपले ज्या पिकाचे नुकसान झालेले आहे ते आपल्याला 4 फोटो या ठिकाणी घ्यायचे आहेत. नेक्स्ट केल्यानंतर लॉस लेवलमध्ये आपल्याला लॉस ॲट इंडिव्हिज्युअल फार्म यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. यानंतर क्रॉप स्टेजमध्ये स्टँडिंग क्रॉप आणि हार्वेस्टिंग. स्टँडिंग क्रॉप म्हणजे उभे पीकवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर इव्हेंटमध्ये आपल्याला इननेशन, लँडस्लाईड हे सगळे ऑप्शन दिसतील. या ठिकाणी आपल्याला इननेशन या पर्यायावरती क्लिक करून घ्यायचं आहे, म्हणजे ढगफुटीने किंवा पुराने. आणि या ठिकाणी आपल्याला तारीख सिलेक्ट करून घ्यायची आहे. 72 तासाच्या आत आपल्याला ही तक्रार नोंदवावी लागते. त्यामध्ये आपल्याला इव्हेंट टायमिंग सिलेक्ट करून घ्यायचं आहे, कोणत्या टायमिंगला आपलं नुकसान झालेलं आहे. सबमिट केल्याच्या नंतर अपलोडिंग होईल फोटो आणि त्यानंतर आपली तक्रार अशी सक्सेसफुली झालेली असेल. धन्यवाद.